यानंतर बातमी एक महत्त्वाची आहे, कारण बातमी आहे हवामान खात्याने दिलेल्या अलर्टची। राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे। पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांनाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। संभाजीनगर, अकोला, जालना आणि अमरावतीलाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात मुसळधार असा पाऊस बरसलाय। भंगसाळ नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे, त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची गैरसोय होते। शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील इथं खोळंबा झाला आहे। तर अहमदनगर जिल्ह्याला पावसाने झोडपलाय। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नगर कल्याण महामार्ग ठप्प झाला। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान मुसळधार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, त्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्नही उद्भवला। तर धुळे शहरात रात्री मुसळधार असा पाऊस झाला। शहरातील केलेनगर, नकाने रोड या परिसरात गुडघाभर पाणी साचलं आणि नागरिकांची तारांबळ उडाली। रस्ते जलमय झाले होते, अनेकांच्या घरातही पाणी शिरलं होतं। विद्युत डीपी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। धुळे महानगरपालिका आयुक्तांनी रात्री उशिरा या परिसराची पाहणी केलेली आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी मागणी यावेळेस नागरिकांनी केली। तर मुसळधार पावसामुळे बीड ते परळी मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला आणि त्यामुळे बीड आणि परळीचा संपर्क तुटला। या मार्गावरील कामाचा त्रास आणि रस्ता उकडून ठेवल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। पूल वाहून गेल्यामुळे आता वाहतूक ठप्प झाली आहे। आणि आता बातमी इंद्रायणी नदी संदर्भातली आहे, कारण राज्यातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ऐन पावसाळ्यात फेसाळली आहे। मैला मिश्रित पाणी तसंच रसायनयुक्त पाणी या नदी पात्रामध्ये सोडल्यामुळे ही नदी फेसाळलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा इंद्रायणी नदी पात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य जे तेही धोक्यात आलेलं आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे।